साई बाबा हाँ लई मजा येते. नीट पकड ग. एवढे जोराने झोके घालतोय वर्गी नक्की डोक्यावर आपटणार बघ. आधी जीव वाचला होता ना, पण आता सावळ्या म्हणाल त्या फकीरड्याने त्याच्या पोरीचा जीव घेतला म्हणून. बाबा वर काय बघताय? दोर तुटणार आहे. अल्लाला काळजी बेटा. कोणाच्याही आयुष्याचा दोर तो असा सहज तुटू देत नाही. ये! साईंना साईंना समजा 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 ठाऊक असते. काय नाही तुला काहीच ठाऊक नाही. तात्या काय काय म्हणतोस? काय ठाऊक नसतंय काय जिपरी संघ खेळा नग म्हटला तो फकीर बाबा. तात्या अरे असं काय बी नाही. अरे झिपरी झिपरी पडल तिला लागल म्हणून साई रात्रीचा लय लय कावला होता. अरे पण मला लागलं ना, आणि एवढंच नाही त्याने मला इटी पण मारली. तात्या अरे त्यानं तुझा जीव जीव वाचवलाय. काय म्हणतो? माझा जीव वाचवला? स्वतःच्या डोळ्यानं बघितलं ना, तुझा पाय सापाव पडला होता म्हणून त्यानं तुला इट्टी मारली आणि मग तू माग फिरलास. नाहीतर साप डसला असता. काहीतरी कारण असेल, नाहीतर कशाला मारल तो. म्हणजे आई म्हणली ते खरं होतं. आता मी त्याला कधीच त्रास देणार नाही. बाईचा अगदी लग्नाची वेळ झाली. लक्ष्मी घरात यायची वेळ आहे. आधी तात्या रडत होता आणि आता तू. त्याच्या हाताला चांगला चटका दिलाय मी. अगं लेकाला डाग दिला तरी वेदना तुलाच झाली असेल. ठाव आहे मला. काय झालं काय?
तात्यानं साईला दगड मारली. काय? आणि म्हणतो कसा साईला ती दगड फुलं होऊन लागली. काय नाही हो, तात्यानं मारलेली दगड म्हणून तो मार साईनं फुलं समजून जेलला. मला तर दुपारपासूनच काहीतरी वेगळं वाटत होत. शाळा समोर होता हो, तर घास उतरत नव्हता. बायजा वहिनी, तुम्ही त्याचं एवढं मनाला लावून घेऊ नका. अरे मायसापती, या बसा. या. बसा. मायसापती, तुम्हासनी काही ठाऊ नाही. सगळं ठाऊक आहे. अहो, सगळ्याची साईंना कल्पना होती. इतकंच नाही तर त्यांना आधी कल्पना असून सुद्धा त्यांनी ते टाळलं नाही. उलट मलाच तात्याला दगड गोळा करायला मदत करायला लावली. शिबाई, काय म्हणायचं याला? लीला म्हणा, लीला. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांना त्या गोष्टीचं काहीच वाटत नाही. त्याला तर कशाच काही वाटत नाही. रामासारखा आहे तो. राम नाही का? राज्याभिषेक होणार म्हणून कधी आनंदात नाचला नाही, वनात जायचं म्हणून दुःखात कधी खचला नाही. बरं आपल्याला कळाल ना ग. हेच अगदी योग्य बोललात वहिनी. दादा, आता पोलीस पाटील म्हणून तुम्हीच काहीतरी करा. अहो, शिर्डीत साईंचा हवा तसा मान होत नाही. नको होऊ दे. साई मानाचे भुकेले नाहीच आहेत, पण किमान अपमान तरी करू नका. कुणी काय केलं? अहो, साई 5 घरी भिक्षा मागतात तर हिंदूरावांची ती टार्गट कार्टी, त्या भिक्षेत माती काय मिसळतात, कालवलेला चिखल काय मिसळतात. मी अडवतो, पण साईंना त्याचंही काही वाटत नाही. ते सहज शांतपणे ते चिखल माती मिसळलेलं अन्न खातात. अरे माझ्या कर्म र कर्म. आई म्हणून घेते का? आई आई म्हणायचं तुला. तू कसली का आई? काय कर? त्या तर काय बी करू शकत नाही हो. कुणाला अडवू शकत नाही का? काय करू शकत नाही. मी कसली आई? अगं मायसापती पण समोर होते, त्यांचं बी ऐकलं नाही त्यांनी. तर मी असं आईला खाऊच दिलं नसतं. असं कोणी खाता का हो? काय कमी आपल्याला? 2 वेळेचं तरी त्याला देऊया की. ठीक, उद्या सांग. उद्या राऊळात 2 वेळचा नैवेद्य असतो, तो साईंनाच देऊ. खरं तर उद्याच्या नैवेद्याची आठवण करून द्यायलाच मी आलो होतो. झालं. बघितलं बायसा, या जगात कायम असं काही नसतं. अगदी दुःख बी. आधी रडत होतीस, आता उद्या साई 2 वेळचं जेवण तुझ्या हातनं खाणार, या कल्पनेनंच तुझ्या डोळ्यात चमक आली. सांगतोय तेवढं करा, उगाच स्वतःचं डोकं नका चालू. काय सांग? हे काय? हा, तिन्ही सांजेला धुपाचा वास असतो घरात. आज काहीच कसं नाही. आलात? आधी या नंदी भैरवना बैलगाडी झुपाया सांगा आणि आम्हाला माहेरी धाडा. आम्हाला नाही राहायचं इथं. अहो, पण झालंय काय ते तर सांगाल की नाही? उद्या खंडेरायाचा उत्सव आहे आणि उद्या मी खंडेरायाच्या रावळात ती बाईचाच निवेद दाखवणार आहे. सरकार, म्हणजे तुम्ही पोलीस पाटील झाला नाही म्हणून ह्यो राग आहे म्हणा की. सरकार, तुम्ही दया दाखवता ना म्हणून असं होतं. काय म्हणतीये मी? सांगताय ना बैलगाडी झुपाया. भावना पोचल्या, उगा ताणू नका. आम्ही पोलीस पाटील की हिसकावून घेणार म्हणजे घेणारच. कळलं? अव कवापासून ऐकतोय आम्ही हे समज. ते क्रांतिकारक ठरवणार होतं ते बी विसरला. कोण म्हणता विसरलो? या फकीड्याला क्रांतिकारक ठरवून आम्ही आज धाडणार आणि दादा कोते पाटलाची पोलीस पाटील की आम्ही हिसकावून घेणार म्हणजे घेणारच. अहो मग कधी? काही मुहूर्त बीत असला तर सांगा मला.
म्हणजे मी तरी आशाचा डोळा लावणार नाही. अगं उगा ताणू नको, सांगितलेलं समजत नाही भाई. समजतंय तरी बी मुद्दामून करतीये. हा, स्वतःच्या दाट्याला उपटवण्यात कसलेली गोडी वाटते कुणाला माहित. वरडा, त्या नंदी भैरव समोर मलाच वरडा. हा, अजून मान उतारा करा माझा. नाहीतरी बाई म्हणजे काय, पायाचं पोतेर ना. अजून वरडा. अगं हे कोणी बाहेरची आहेत का? हा, आपली घरातलीच तर आहेत. आणि मी अगोदर समजावलं होतच की तुम्हाला. हा, आता अगं असं बघा, तुम्हाला जे हवंय, मला जे हवंय, याला हवंय, त्याला हवंय, हेच होणार आहे. फक्त हातात मान गवसायची वाट बघतोय आम्ही. एकदा का हातात मान गवसली, मग मोडूनच काढणार. चरखा बनाया 5 तत्व के मुनि, और बुनन को लागे मूरख मैली की चदरिया जी. ओ महासापती, अहो हे काय? शरीर साथ देतय तोपर्यंत पौर्णिमेचा नेम पाळणार. म्हणजे हे असं करत खंडेरायाच्या रावळापर्यंत जाणार? हो, खंडेरायाची सेवा. म्हणजे खंडेराया प्रसन्न होईल, नाही का? छान छान, कर कर. खंडेराया प्रसन्न व्हायलाच पाहिजे. खंडेराया प्रसन्न व्हायलाच पाहिजे. कर कर. साईंना आवडलं नाही की काय? साईंना जर आवडलं नाही तर खंडेरायालाही आवडत नसेल. नाही, असं होणार नाही. मी माझा नेम पूर्ण करणार. चदरिया झिनी रे झिनी, चदरिया झिनी रे झिनी. साई, तात्यानं मारलेली दगड फुलं म्हणून झेललीस ना तू? काय रे लेकरा, तुला कुठं लागलं तर नाही? लागलं तरी तात्याची तक्रार करायचा नाहीस तू. ठाऊक आहे मला. बायजा, तू आज चल, निवेद दाखवायला आलोय ना आपण. घाई करू नकोस माई. महासापती लोटांगण घालत येत आहेत. रावळाच्या दाराशी आलीयस तर डोक्यातून घोर काढून टाक. ए, तू नका शिकवू मला. ऐक, आज महासपती देतील तेच अन्न खायचं. उगा भिक्षा मागायला बाहेर नको जाऊ. येस, तूच डोसक्यावर बशीव. तू हे जाणून बुजून करतोय, ठाव आहे मला. रोज आईचं गिळाय पाहिजे म्हणून माझ्या लेकाला सुनेला तू भुलवतोय. ऐक माई, अगं रोज रोज तू तरी माझ्या पायी कशाला बोल खातेस? ऐक, मला खायला घालूच नकोस. अगं फकीर माणूस, भिक्षेची सवय आहे. हो, भिक्षेची खल माती काय बी खातोस तू, ठाऊक नाही होय? अगं पर क्यों नाही म्हणतोय तर तुझा कशापायी जीव चाललाय? सासूबाई, अहो असं काय करताय? भुकेल्या पोटाला चिखल माती जाऊन कसं बरं चालेल? चांगलं काहीतरी जायला नको? हो, हे निवेदाचं ताड बी तू खंडेरायाला द्यायची नाही, त्यालाच देऊन टाकशील. तुझा काय बी भरोसा नाही म्हणून तर आले मी. चल चल आत चल. अगं चल. पाटलीन बाई, भुकेला घास दे ग माय. हे तू ओळखत नाहीस? हा, अरे खंडोबारासाठी आणलेला निवेद अगोदरच तुला देऊ. चल, चालायला लाग. अरे मी निवीट ठेवती आणि मग देती ना.
भूक लागली आहे ना? घे, खा. केली केली माती केली माझ्या निवेदाची. अरे माती केली, खंडोबाऱ्याचा अपमान केला. अरे कोण भोगणार आहे आता? अहो सासूबाई नाही हो. ये काही बोलू नका. चल आज चल चल म्हणते ना. तीन देव को सब कोई ध्यावे, चौथा देव का मर्म न पावे. तीन देव को सब कोई ध्यावे, चौथा देव का मर्म न पावे. चल चल देवा खंडोबाराया वाचव. अगं ये घास ना घास. हातनं काय पाप घडलं ठाव नाही तुला? हा घास घास ना. येवा खंडेराया, चुकलं र माझं. इतक्या वर्षांचा नेम. पण आज पहिल्यांदा तुला निवेद दाखवायच्या आधी तो बाहेर न्यावा लागला. मी पुण्यांदा तुझ्यासाठी निवेद करून आणते बघ. चल चल आता चल. देवा खंडोबाराया, या पायजाच्या चुकीची शिक्षा तिला एकलीलाच दे. आम्हाला समजायला नको देऊस. तू काही इथे थांबलीस? चल चल. पुण्यांना म्हणून त्या फकीरड्याला भेटायचं नाही. पुण्यांदा निवेद बनवून आणते. आणि का पुण्यांना बनवून आणते ते बी सांग. थांब मॅच सांगते. त्या साई फकीरड्यानं खंडेरायासाठी आणलेला निवेद या भिकाऱ्याला खाऊ घातला. म्हणजे हे असं करत खंडेरायाच्या रावळापर्यंत जाणार? हो. म्हणजे खंडेराया प्रसन्न होईल. छान छान. कर कर. खंडेराया प्रसन्न व्हायलाच पाहिजे. मी सांगतो बहिणी, तुमचा नैवेद्य खंडेरायापर्यंत पोहोचला. मी लोटांगण घालत येत होतो तेव्हा साई मला म्हणाले की असं लोटांगण घालून खंडेराय प्रसन्न होईल का? तेव्हा मला काहीच उलगडा झाला नव्हता, पण आत्ता समजलं. देवा तुमच्या समद्यांची डोसकी फिरली आहे. ये तो थाळा दे माझा परत. काढ तू पान काढ तुझं. चल काढ चल. ये ग तो थाळा. खरंच सांगतो बहिणी, हा गरीब इथे रोज यायचा. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचो. ते चुकीचंच होतं. पण आज साईनी उपाशी माणसाला खाऊ घातलं. तुमचा नैवेद्य पोचला. प्रत्येकाच्या मनात कशाची तरी भीती असते. कुणाला हरण्याची भीती वाटते, कुणाला नाही ऐकण्याची भीती वाटते, तर कुणाला माणसं सोडून जाण्याची भीती वाटते. पण सगळ्यात जास्त भीती लोक काय म्हणतील याची वाटते. मग आपण चुकीचे निर्णय घेऊ लागतो. ते निर्णय आपल्यासाठी नसतात, इतर काय म्हणतील म्हणून असतात. पण आपण इतकं ओळखतो का दुसऱ्याला? छे, आपण फारसे कुणाला ओळखतच नाही. उदाहरण सांगायचं झालं तर बघा, एखादं लहानसं लेकरू पाळण्यात गोड हसत असतं. त्या हसण्याचं निरागसतेशिवाय काही कारण नसतं. आपण बाळ आनंदी आहे असं ठरवून टाकतो. मोठ्या माणसाचं सुद्धा तसंच. हसत असलेल्या व्यक्तीला आपण आनंदी समजतो, पण मोठेपणी खरा आनंद डोळ्यावाटे अश्रूतून व्यक्त होतो. म्हणजेच ओळखण्यात चूक होते. मग इतरांच्यासाठी निर्णय का घ्यायचे? आपल्या मनाला समाधान वाटणारे आणि त्याच बरोबरीने त्याच्या समोर मान खाली जाणार नाही असे
असे निर्णय असायला हवेत, कारण त्याच्यापासून काहीच लपवाछपवी नाही. तो म्हणजे सबका मालिक एक.